तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोकण महोत्सवाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। कोकण महोत्सवाचं आयोजन दरवर्षी केलं जात असतं आणि या कोकण महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी येत असतात आणि याही वर्षी आता ते कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर वरळीमधील कोकण महोत्सवाची दृश्य आपण पाहतोय। या कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कोकण खाद्यपदार्थ आणि संस्कृती या संदर्भात दरवर्षी येथे कोकण महोत्सवाचं आयोजन केलं जात असतं आणि या कोकण महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी राज ठाकरे येत असतात आणि याही वर्षी आता सदिच्छा भेट देण्यासाठी राज ठाकरे कोकण महोत्सवात दाखल झालेले आहेत। हे दृश्य देखील आपण पाहतोय। वरळीच्या कोकण महोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेत। कोकणातील विविध संस्कृतीचं प्रदर्शन या महोत्सवात केलं जात असतं। खाद्यपदार्थांच्या संदर्भात देखील अनेक स्टॉल्स येथे लावलेले असतात। अनेक व्यापक स्वरूप आता या सोहळ्याला या महोत्सवाला आलेला आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा महोत्सव येथे भरवला जातो आणि या वरळीमधील कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंची ही थेट दृश्य आपण पाहतोय। ढोल ताशांच्या गजरामध्ये राज ठाकरेंचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहे। यासोबतच मनसेचे अनेक नेते पदाधिकारी राज ठाकरेंच्या सोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। वरळीमध्ये कोकण महोत्सवाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कोकण महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महोत्सवात दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आहे। सगळ्या नागरिकांसोबत ते संवाद साधतायत, अभिवादन देखील नागरिकांना करतायत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता या कोकण महोत्सवात दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। वरळीमध्ये या कोकण महोत्सवाचं आयोजन केलं जात असतं। कोकणातील संस्कृती आणि खाद्य संस्कृतींचं प्रदर्शन एक प्रकार या महोत्सवात दरवर्षी पाहायला मिळत असतं आणि याच कोकण महोत्सवात आता राज ठाकरे दाखल झालेले आहेत। या महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी ते दरवर्षी येथे येत असतात। तर राज ठाकरे यांची ही दृश्य आपण पाहतोय। वरळीच्या कोकण महोत्सवात आता राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत। आपण जो क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, तो क्षण या कामगार मैदानामध्ये अवतरतो आहे। पुन्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राची आनबान शान, महाराष्ट्राचा प्राण, मराठी माणसाचा आवाज, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी जरा जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत। मराठीचा, महाराष्ट्राचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या वेळी या महाराष्ट्रावर मी विनंती करेन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना, महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे। बोला सगळ्या मंडिता अखंड लक्ष्मी अलंकापूर्त राजकाल धुरंधर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आपण अगदी आतुरतेने ज्यांची वाट पाहत होतो, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व राजसाहेब ठाकरे यांचं शुभागमन झालेलं, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया। कोकण महोत्सवाची दृश्य आपण पाहतोय। मनीष गांगुर्डे आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट पोहोचवतात। मनीष, जिवंत ठेवून प्रत्येक
शुभम, आपण पाहतोय की परळ येथील जे कामगार मैदान आहे, नरेपारचं जे मैदान आहे ते अतिशय महत्वपूर्ण कामगार चळवळीचं हे मैदान आहे. या मैदानामध्ये मनसेच्या वतीने कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जी प्रभाग क्रमांक 203ची जी विधानसभा आहे, या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी कोकण महोत्सव भरवण्यात आलेला आहे. आणि याच कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता या मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं जल्लोषात देखील स्वागत मनसैनिकांकडून करण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. थोड्याच वेळापूर्वी शिवसेनेचे जे माजी खासदार आहेत अरविंद सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले होते. कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात आता ठाकरे बंधूंची जी चर्चा आहे ती आता सर्वसामान्यांमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. शुभम. मनीष, दरवर्षी मनसेच्या वतीनं या कोकण महोत्सवाचं आयोजन केलं जात असतं. नेमकं या कोकण महोत्सवाचं स्वरूप कसं आहे? शुभम, आपण जर बघितलं तर मागील 11 वर्षापासून हा कोकण महोत्सव हा कामगार मैदान जे आहे परळचं, या परळच्या मैदानात भरवला जातो. प्रामुख्याने कोकणातली जी खाद्य संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून हा महोत्सव भरवला जातो. विविध स्टॉल जे आहेत कोकणातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांचे, त्या स्टॉल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरवण्यात आले आहेत. आणि त्याच खाद्य संस्कृतीला एक प्रकारे भेट देण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी आले आहेत. सध्या मंचावरती त्यांचं स्वागत हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. शुभम. मनीष, आपण पाहतोय पुढच्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होत आहेत आणि त्याच अनुषंगानं मनसेची जोरदार मोर्चे बांधणी देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर बघितलं तर प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंबासाठी एक मानाची निवडणूक ही मानली जाते. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू जे आहेत यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात जे शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जातं, याच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जे अगदी मनीष, तुम्हाला थांबवतोय. राज ठाकरे संवाद साधताय. या ठिकाणी उपस्थित आहेत. सायंकाळी 6 वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे. माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थोडे दिवस थांबा, भाषण सुरूच होतील. आज मला असं वाटतं कितवं वर्ष तुझं? 11 वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय. आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता सांगायची आहे. रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा. आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही. मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या प्रत्येक शब्दांमधून प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारे सिद्धहस्त व्यंगचित्रकार, अद्वितीय वक्ते, ठाकरे कुटुंबियांचे स्वरराज सन्माननीय राज साहेब ठाकरे आपल्या सर्वांच्या
भेटी खातर आपल्या सर्वांना शुभ संदेश देण्यासाठी या महोत्सवात उपस्थित राहिले त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या वतीनं साहेबांचा आपण जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.